एखादा माणूस व्यसनी एका दिवसात होतो का? नक्कीच नाही. दारूचे व्यसन असो, मोबाईलचे व्यसन असो, पैशाचा हव्यास असो किंवा इंद्रिय सुखाची आसक्ती असो, याची सुरुवात एका छोट्याशा विचारापासून होते. तो विचार हळूहळू इच्छा बनतो. इच्छा कामनेत बदलते आणि कामना वासनेत रूपांतरित होते आणि शेवटी ती वासनाच माणसाला गुलाम बनवते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व घडत असताना माणसाला आपण अधःपतनाकडे चाललो आहोत याची जाणीव सुद्धा होत नाही. मग प्रश्न असा आहे, वासना निर्माण होण्यापूर्वीच ती थांबवता येईल का? मनावर असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे कामना जन्मालाच येणार नाही? हा अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर समर्थ रामदास स्वामी आपल्याला मनाच्या श्लोकातील 58व्या श्लोकामध्ये देतात. श्लोक क्रमांक 58. नको वासना विषयी वृत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निकाम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्याच्या पतनाची सुरुवात बाहेरून होत नाही, ती मनातून होते. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकात मनाच्या अगदी सूक्ष्म हालचालींचा अभ्यास मांडतायत. आपल्या मनात एखादा विचार कसा जन्म घेतो, तो इच्छा कसा बनतो, इच्छा कामनेत आणि पुढे वासनेत कशी परावर्तित होते, याचे अत्यंत शास्त्रीय व मानसशास्त्रीय विवेचन ह्या श्लोकामध्ये आहे. आपण अनेकदा म्हणतो, माझे मन माझ्या ताब्यात नाही, पण मन आपल्याला ताब्यातून कधी गेलं हे सुद्धा कळत नाही, कारण त्याची सुरुवात अतिशय सूक्ष्म असते. आजच्या काळातही हा श्लोक तितकाच लागू पडतो. मोबाईल, सोशल मीडिया, पैसा, प्रसिद्धी, इंद्रिय सुख, चटकदार खाणं, सवयी, व्यसनं याची सुरुवात एका छोट्याशा आकर्षणापासून होते. पुढे ती सवय बनते आणि शेवटी बंधन होतं. समर्थ यावरही उपाय सांगतात. ते फक्त वासना सोडा एवढेच म्हणत नाहीत, तर वासना निर्माण होण्यापूर्वी मनावर नियंत्रण कसे आणायचे याचाही मार्ग दाखवतात. हा श्लोक भगवद्गीतेतील मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, निष्काम कर्मयोग आणि भक्तियोग याचा सुंदर संगम आहे. नको वासना विषयी वृत्ती रूपे. समर्थ मनाला पहिल्याच चरणात सावध करतात. विषय चिंतनाविषयी वृत्तीच निर्माण होऊ नये असे ते सांगतात. हे वाक्य प्रथमदर्शनी साधे वाटते. म्हणजे काय? विषयांविषयी वृत्तीच निर्माण होऊ देऊ नकोस, पण ह्यात संपूर्ण साधना मार्ग दडलेला आहे. समर्थ वासना थांबवायला सांगत नाहीत, ते म्हणतात वासना निर्माण होण्याची सुरुवातच थांबव. कारण वासना एका क्षणात निर्माण होत नाही. तिचा प्रवास असा असतो, ती म्हणजे वृत्ती, मग कामना, मग वासना, मग व्यसन आणि मग अधःपतन. येथे आपण दारुड्याचे उदाहरण पाहू. एखाद्या दारुड्याला पहिला प्याला देताना त्याला दारूचे व्यसन नसते. त्या क्षणी फक्त दारू पिण्याची इच्छा निर्माण होते. हीच त्याची इच्छा वृत्तीत बदलते. मग एकदा पुन्हा, दोनदा, तीनदा असे पुन्हा पुन्हा त्याला वाटू लागते. अनेकदा तोच अनुभव घेतल्यावर त्या वृत्तीचे कामनेत रूपांतर होते आणि वारंवार त्या कामनेची पूर्तता झाली की ती वासना बनते. आणि जेव्हा वासना सवय बनते तेव्हा माणूस त्या व्यसनाचे समर्थन करू लागतो. तो म्हणतो, मला काही होत नाही, दिवसातून एकदाच घेतो, सगळेच घेतात, मी काही जगावेगळं करत नाही. यालाच समर्थ मनाचे गुलाम होणं म्हणतात. दैनंदिन जीवनातील उदाहरण पाहायचं, हे फक्त दारूच्या बाबतीत घडतच नाही. साध्या साध्या गोष्टीतही अशीच सुरुवात होते. उदाहरणार्थ सकाळचा चहा 4 वेळेला घ्यायलाच पाहिजे असं वाटणारी ही सवय, गरज नसतानाही खाणं, सतत मोबाईल पाहणे, सोशल मीडियावरती स्क्रोल करत राहणे. सुरुवातीला ती गरज नसते, ती फक्त वृत्ती असते. नंतर ती कामना होते आणि शेवटी ती वासना बनते.
मग गरज आहे की नाही याचाही विचार राहत नाही. वासना शब्दाचा अर्थ वस या संस्कृत धातूपासून हा झाला आहे. वस म्हणजे राहणे, स्थिर होणे किंवा वस्ती करणे. जी गोष्ट जीवाला इंद्रियांच्या क्षेत्रात नेऊन कायमची बसवते तिला वासना असे म्हणतात. म्हणजे वासना बाहेरून नसते तर ती मनातच राहते. विषय शब्दाचा अर्थ अत्यंत अर्थपूर्ण आहे. वि अधिक शी म्हणजे विशेष प्रकारे बांधणे किंवा गुंतवणे या अर्थाने तो समजला जातो. म्हणजेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही पाचही इंद्रिये भोग्य क्षेत्रामध्ये येतात. ही इंद्रिये जीवाला बाह्य जगाशी बांधून ठेवतात. त्यातून मिळणारे सुख क्षणिक असते पण त्याची ओढ मात्र वाढत जाते. म्हणून जीव सतत विषयांच्या मागे धावत राहतो. वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणात निर्माण होणारा सूक्ष्म विचारांचा पहिला तरंग म्हणजे वृत्ती, जो अजून बलवान नसतो. पण त्याची दखल घेतली नाही तर अनेक तरंग तयार होतात आणि तेच पुढे कामना बनतात. कामना म्हणजे काय? कामना म्हणजे वासनेची तीव्र होऊ लागलेली अवस्था. ती अजून अंतिम टप्प्यात पोहोचलेली नसते पण तिची दिशा निश्चित झालेली असते. म्हणूनच समर्थ म्हणतात, वृत्तींवरच नियंत्रण ठेवा. कारण वासनेची सवय लागणं फार आणि सवय काढणं फार कठीण आहे. वृत्तींशी लढणे सोपे आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, ध्यायतो विषयान पुंसा संगात संगतेषु जायते संगात जायते काम. अर्थात विषयाचे चिंतन केल्याने आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून कामना जन्म घेते. कामनेतून क्रोध जन्म येतो. क्रोधातून मोह आणि मोहातून स्मृतिभ्रंश. स्मृतिभ्रंशातून बुद्धिनाश आणि शेवटी मनुष्याचा विनाश होतो. समर्थांचा हा पहिला चरण भगवद्गीतेतील ह्याच शिकवणीचा अत्यंत सुंदर सार आहे. पदार्थी जळे कामना पूर्व पापे. समर्थ म्हणतात, पदार्थी जळे कामना पूर्व पापे म्हणजे या एका ओळीत समर्थांनी मानवी मनाचे आणि कर्मसिद्धांताचे अतिशय गूढ तत्व सांगितलेले आहे. मनुष्याची विषयाकडे होणारी ओढ केवळ या जन्मातील नसते. ती अनेक जन्मांच्या संस्कारांमधून, पूर्वकर्मांमधून आणि पूर्वीच्या सवयींमधून तयार झालेली असते. म्हणूनच दोन माणसे एकाच वातावरणात वाढतात पण एकाला आध्यात्मिक मार्ग आवडतो तो दुसरा विषयभोगात रमतो. यामागे केवळ परिस्थिती नसते तर पूर्वसंचित कर्माचाही मोठा वाटा असतो. समर्थ पूर्व पापे हा शब्द वापरतात. याचाच अर्थ असा की एखादा मनुष्य वाईटच आहे तर पूर्वी केलेल्या पापकर्मामुळे मन विषयाकडे अधिक सहज आकर्षित होते. ज्याच्या मनात पूर्वसंस्कार अधिक असतात त्याला सत्संग, नामस्मरण, साधना, भगवंताची भक्ती याची नैसर्गिक आवड होते. म्हणून समर्थ अप्रत्यक्षपणे सांगतात की ह्या जन्मात सत्कर्माची कमाई करा, कारण आजचे पुण्य उद्याचे वैराग्य बनते. पुण्यकर्म आणि वैराग्य अचानक निर्माण होत नाही. जसे शेतात बी पेरल्यावर पीक येत नाही लगेचच, तसेच सत्कर्म केल्याशिवाय वैराग्य येत नाही. दान, सेवा, सत्य, नम्रता, नामस्मरण, सत्संग, स्वाध्याय ही सर्व पूर्वकर्मे मन शुद्ध करतात. मन जितके शुद्ध तितकी विषयांची ओढ कमी होत जाते. इंद्रिय निग्रहाचा प्रयत्न आवश्यक आहे. समर्थ फक्त तत्वज्ञान सांगून थांबत नाहीत, ते प्रयत्न करण्याचा उपदेश करतात. शारीरिक आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो, औषध घेतो, आहार सांभाळतो, कारण आपल्याला शरीर बरे करायचे असते. मन आजारी झाले तर काय? इंद्रिय वासनांच्या मागे धावत राहिले तर काय? ह्यासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाही. इंद्रिय निग्रह हा सहज घडत नाही. तो सततच्या अभ्यासाने, विवेकाने आणि नामस्मरणानेच प्राप्त होतो. भगवद्गीतेमध्येही भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यतो यतो निश्चरती मनश्चंचल स्थिरम ततस्ततो नियमैत्यात. म्हणजे मन जिथे जिथे भटकते तिथून पुन्हा पुन्हा प्रेमाने त्याला परत आणून परमात्मा स्थिर करा. वासना चक्राचंही अशीच सुरुवात सूक्ष्म असते.
समर्थांचा हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. कोणतेही व्यसन, कोणतीही आसक्ती किंवा कोणतेही अधःपतन एका दिवसात होत नाही. त्याची सुरुवात अगदी सूक्ष्म असते. आज थोडा मोह, उद्या थोडी त्याची सवय, नंतर ती गरज आणि शेवटी त्याशिवाय जगणे अशक्य वाटू लागते. याच कारणामुळे समर्थ पहिल्याच चरणात म्हणाले, नको वासना विषयी वृत्ती रूपे. मुळावरच घाव घाला असे त्यांचे म्हणणे आहे. फांद्या छाटण्यात आयुष्य घालू नका. सदा राम निष्काम चिंतित जावा. वासनेवर विजय कसा मिळवायचा याचे उत्तर समर्थ या तिसऱ्या चरणात देत आहेत. सदा राम निष्काम चिंतित जावा. मन रिकामे राहू शकत नाही. जर मन विषयाचे चिंतन करणार नाही तर ते भगवंताचे चिंतन करायला शिकले पाहिजे. म्हणून समर्थ फक्त विषयांचा त्याग सांगत नाहीत, तर ते त्याला योग्य दिशा द्या असे सांगतायत. सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती. अनेक जण देवाची भक्ती करतात, पण ती कशी करतात? पैसा मिळावा, नोकरी मिळावी, व्यवसाय वाढावा, संकट दूर व्हावं, मुलांचे कल्याण व्हावे ही भावना त्यामागे असते. ही भावना चुकीची नाही, पण ती सकाम भक्ती आहे. यामध्ये देवापेक्षा देवाकडून मिळणाऱ्या वस्तू महत्त्वाच्या ठरतात. समर्थ म्हणतात, त्यापेक्षा श्रेष्ठ आहे ते निष्काम भक्ती. जेथे भक्ताला देवाकडून काहीही नको असतं, त्याला फक्त देवच हवा असतो. निष्काम भक्तीचे फळ सकाम प्रेमाने कसे मिळेल? पण निष्काम भक्तीने फलदाता परमेश्वरच प्राप्त होतो. निष्काम भजनाने प्रथम चित्तशुद्धी होते, नंतर आत्मकृपा होते आणि शेवटी स्वस्वरूपाची ओळख होते. यापेक्षा मोठी प्राप्ती दुसरी काय असू शकते? भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात, जे माझे निष्काम चिंतन करतात त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी मी स्वतः घेतो. या श्लोकामध्ये हा याचा सर्वोच्च टप्पा आहे. समर्थ विचारतात, रामाचे चिंतन किती करावे? उत्तर आहे, कल्पनाचाही लेश उरू नये इतके करावे. कल्पना म्हणजे काय? तर मन सतत काही ना काहीतरी कल्पना करत असते. विषयाची कल्पना, भविष्याची कल्पना, यशाची कल्पना, सुखाची कल्पना. ह्या सर्व कल्पनामधूनच कामना जन्माला येतात. म्हणून समर्थ म्हणतात, भगवंताच्या चिंतनात इतके तल्लीन व्हा की विषय कल्पनांना मनात जागा जोरू नये. मनाची अंतिम अवस्था म्हणजे सुरुवातीला मन विषयांसाठी हपापलेले असते. मग साधना वाढली की तीच तळमळ परमेश्वर प्राप्तीसाठी होते. जेव्हा मन पूर्णपणे आत्मस्वरूपात विलीन होते तेव्हा दुसऱ्या कोणत्याही कल्पनेचा लेशही उरत नाही. तेथे इच्छाही राहत नाही, वासनाही उरत नाही. अहंकाराला तर तेथे स्थानच नसते. फक्त परमशांती असते. मनावर विजय म्हणजेच आत्मविजय. जो मनाचा गुलाम आहे तो विषयांचा गुलाम आहे, पण जो मनाला आपल्या अधीन करतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. मन जिंकले की कामना संपते, कामना संपली की वासना नष्ट होते, वासना नाहीशी झाली की आत्मा राम प्रकट होतो. ह्या श्लोकाचा मुख्य संदेश हाच आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की माणसाच्या अधःपतनाची सुरुवात बाह्य जगातून होत नाही, तर ती मनातील एका सूक्ष्म वृत्तीपासून होते. त्या वृत्तीचे कामनेत आणि कामनेतून वासनेत आणि वासनेतून बंधनात रूपांतर होत जाते. म्हणून वासनांची शेवट लढण्यापेक्षा सुरुवात होण्याच्या सुरुवातीलाच म्हणजे मनावर अंकुश ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. हा अंकुश दडपशाहीने नव्हे तर निष्काम रामचिंतनाने, नामस्मरणाने, सत्कर्माने, इंद्रिय निग्रहाने आणि सततच्या साधनेने येतो. जेव्हा मन विषयाच्या कल्पनातून मुक्त होऊन भगवंतात स्थिर होते तेव्हा कामना, वासना, अहंकार याचा लेशही उरत नाही. अशा अवस्थेत मनुष्याला बाह्य सुखाची गरज राहत नाही, कारण त्याला आत्मानंदाचा अखंड स्रोत सापडलेला असतो. समर्थांचा हा श्लोक प्रत्येक साधकाला एक संदेश देतो. ते म्हणजे मन जिंका, कारण मन जिंकण्यातच संसारावर, वासनांवर आणि शेवटी स्वतःवर विजय मिळतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
यात जर काही त्रुटी असेल आणि उच्चारांमध्ये, संस्कृत श्लोकांमध्ये उच्चारण्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर माफ करा. ह्या श्लोकांप्रमाणेच इतर श्लोकांचाही अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.